राष्ट्रवादी पाठोपाठ आता शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केलाय। नाशिकमध्ये आज शिंदेंची शिवसेना वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणार आहे। भाजप वगळता सर्व पक्षांनी आता वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याला आणखी तपशील देतील। किरण, प्रीतिकर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनामध्ये तपोवन वाचवा या मोहिमेखाली लढा उभारला गेलेला आहे। अनेक राजकीय नेत्यांनी देखील भूमिका घेतलेली होती। आपण जर बघितलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यामध्ये वृक्षतोडीला कडाडून विरोध केलेला होता। स्वतः सयाजी शिंदे हे देखील नाशिकमध्ये येऊन त्यांनी त्यांची स्वतःची भूमिका मांडलेली होती। नंतरच्या काळामध्ये अजित पवारांनी देखील एक्सपोर्टच्या माध्यमातून या वृक्षतोडीला विरोध दर्शवलेला होता। आणि आता जर बघितलं तर महायुतीत दुसरा घटक पक्ष असलेला शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील आजच्या दिवशी थेट रस्त्यावर उतरून या वृक्षतोडीला विरोध दर्शवला जातोय। 4 वाजेच्या दरम्यान जर बघितलं तर हे संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी, त्यांच्यासोबत त्यांच्या अंगीकृत संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते हे संपूर्ण रस्त्यावर उतरून थेट तपोवनामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणार आहे। एकूणच या वृक्षतोडीला आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी पाठोपाठ शिंदेची शिवसेना देखील विरोध करताना बघायला मिळते। त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपची नेमकी काय भूमिका असेल हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।